आज दैवार पडलेला आहे, काचावर पण पडलंय. तेवढंच आपलं कोळेकर परिवार म्हणून नाव टाकलं. मस्त वाटतंय अशा पद्धतीनं लिहायला. काक्रंबावाडी हे आमचं गाव. इकडं गाव आहे आणि आपला जो गोटा आहे तो गावाच्या जवळच आहे. हे आपलं ट्रॅक्टर आणि हा गोटा आणि हा शेजारचा गोटा जो आहे तो चुलत्याचा आहे. असे सगळे चुलते आहेत. तिकडे जे ट्रॅक्टर दिसतात तुम्हाला, ह्या ट्रॅक्टर ते पण चुलत्याचेच आहेत. एकूण 4 चुलते आहेत मला, म्हणजे वडिलांना धरून 5 जण आहेत सगळे. आणि ते नारळाचं जे झाड दिसतंय त्याच्या पलीकडे आहे आमचं गाव. म्हणजे गावाच्या जवळच एकदम गोटा आहे. आता मस्तपैकी इथं काहीतरी नवीन नियोजन करणार आहे आपण. जे जेवणाचे वगैरे आपण बनवतो ना व्हिडिओ, तर त्यासाठी या ठिकाणी काहीतरी मस्तपैकी असं गोटा टाईप जुन्या कशाचं ह्याच्या एवढे सागवान जे आहे ते विकायचे आहेत आता. आणि सागवान विकले का मग इथं मस्तपैकी असं सुंदर असं बनवणार. म्हणजे पाहुणे रावळे कोण मित्र मंडळी सबस्क्रायबरसुद्धा जर भेटायला वगैरे आले तर मस्तपैकी तिथं असं एकदम एन्जॉय व्हावं. जसं सातबारा हॉटेलमध्ये तुम्ही एका ब्लॉगमध्ये बघितलं बघा, माझे सातबारा हॉटेल मी दाखवलेलं आहे. तिथं जशी सिस्टीम आहे तशी खेडेगावातली सिस्टीम इथं बनवायची आपण. मस्तपैकी गोटा वगैरे त्याच्यापुढं सगळं असं लुक एकदम खेडेगावचा. आता खेडेगावचं आहे आपलं समजा, पण तरीसुद्धा येणाऱ्या लोकांना मस्त वाटावं आणखी इथं जेवायला वगैरे. तर तसं आपण इथं बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर 2 दिवस ब्लॉग काय आले नाहीत आपले. त्याचं कारण असं की एक मॅटर होता एका मुलीचा, म्हणजे छळवणुकीच्या संदर्भामध्ये त्रास होत होता त्या मुलीला. आणि मग ते मिटवण्यासाठी 2 दिवस त्याच्यामध्ये गेले. आणि पाहुणे रावळे वगैरे सगळे असल्यामुळं आणि लोक भरपूर असल्यामुळं त्या गोष्टीचा आपण ब्लॉग पण काही बनवू शकत नाही. तर त्याच्यामुळे 2 दिवस ब्लॉग बनवायला काही वेळ भेटला नाही. आज पुन्हा आता सुरुवात झालेली आहे. पुन्हा नवीन आता शेतामध्ये आलो आहे आणि पाणी घेऊन आलो आहे. कारण गहू जो आहे आपला तो गहू खुरपायला बाया लावलेल्या आहेत आता कामाला, आणि त्यांना पाणी घेऊन आलो आहे गावातून. तसं आपल्या विहिरीला आणि बोरला पाणी आहे, परंतु बाया म्हणतात की आम्हाला सर्दी होते बाहेरच्या पाण्यानं. मग आता काळजी करावी लागते थोडंसं. सगळे लोक नाजूक निघालेत हल्ली, त्याच्यामुळं पाणी घेऊन आलो आहे त्यांना. आज खुराकामध्ये सोयाबीनची डाळ टाकलेली आहे. विहिरीवर जेवढी झाडं होती ती सगळी तोडण्यात आली. त्याच्यामुळे आता बघा विहीर कशी मोकळी दिसते. आणि तोडलेल्या ठिकाणी शेळ्या पण चढायला लागलेल्या आहेत तिथं मस्तपैकी. ही विहीर काही कामानिमित्त आम्ही हाशेगाववाडीला आलो. इथं लातूर जवळची हाशेगाववाडी, आणि इथं एक दत्त मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊन आता दत्त महाराजांचे दर्शन घेऊयात. पेन सुद्धा हातात आहे. दिसते तिकडे गोड वाटते.
खावा मस्त गरम गरम वडा या. मला लय आवडतात केशव वडे. हा, प्रसिद्ध आहेत काक्रंब्याचे केशव वडापाव. का नाही तिथे मिरची आणि चटणी, ही स्पेशल चटणी का नाही, ही स्पेशल चटणी. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. आज तुरीमध्येच शेळ्या सोडलेल्या आहेत, ज्या तुरी आता फुटलेल्या आहेत छानपैकी. तर त्याच्यामध्येच सोडलेल्या आहेत, कारण आता पाणी पण कमी आहे आणि ज्या तुरी फुटलेल्या आहेत तर त्या एकदम म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहेत, अशा म्हणजे कुचक्या झालेल्या आहेत. मला वाटलं नंतर काही हे व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शेळ्या सोडून ह्या लगेच चालून टाकून नंतर नांगरून टाकावं असा विचार मी केलेला आहे.